तर नमस्कार, मी कोल्हापूरकरशी आपले स्वागत आहे माझ्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आले काही रेकॉर्डिंग मध्ये नाही, पण कमेंट मध्ये चर्चा वेगळीच चालू आहे. काहीतरी ती चड्डीची कृपा आणि अंगावर पाल पडलेली दिसलीच नाही आम्हाला. पडतच नाही. क्लिक बेट आहे. त्या मैत्रीण बागेमध्ये मुलाला घेऊन आलेल्या त्यांच्या मुलाने काय केलेलं आहे बघा. लाज वाटते का रे? ए कमलेश, वाट लावली त्या ट्रिपची सगळ्या. व्हीलर चालू हो टू व्हीलर वर आम्ही टू व्हीलरला विमान. ओके. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आपण पुन्हा एकदा भेटायला लागलोय कोल्हापूरची सून नम्रता यांना. कारण एक आज ऑकेजन असं आहे, 1,00,000 सबस्क्रायबर युट्यूबवर त्यांचे कंप्लीट झालेत आणि सिल्वर बटन आता बोटीत आहे, घरापर्यंत पोहोचणार आहे. तर ही जर्नी कशी होती त्याबद्दल जरा ऐकायचं होतं. ही जर्नी तर बेसिकली माझ्या सगळ्याच फॉलोअर्सला माहिती आहे, प्लस आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये सगळंच डिस्कस केलंय. जवळपास 4 वर्षाचं जे असतं ना कठीण प्रयास जे आपण म्हणतो, ज्याला काही होप्स पण नव्हते की खरंच इथपर्यंत मी येईल, कधी वाटलंच नव्हतं. नाही, पण कमेंट मध्ये चर्चा वेगळीच चालू आहे. काहीतरी ती चड्डीची कृपा. तसं काही नाही. तर काय ते कमेंट एक आलेली सुरुवातीला आणि त्यावर तुम्ही रिप्लाय दिला, तिथनं जरा असं ग्रो झालं. सुरुवात काय झालं की बघा, असं असते की आपण ब्लॉग करायचं म्हटलं की आपण छान ड्रेसिंग वगैरे करतो, छान तयार होतो. असं मी पूर्वी करायचे जेव्हा मला माझं लहान बाळ नव्हतं, दुसरा बाळ. ठीक आहे, त्यावेळेस हे सगळं मला खूप सोपं जायचं आणि ड्रेसिंग छान छान करणं, तयार होणं. नंतर कळालं की आपल्याला ब्लॉग्स पण करायचे आणि छान तयार पण व्हायचं, मग सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. मग मी म्हटलं यार, मी फ्रस्ट्रेट झाले बरेच दिवस. मग मी ब्लॉग बंद केले. म्हटलं यार असं तर नाही चालणार, कारण जॉब सॅक्रिफाईस केलाय आपण, करिअर सॅक्रिफाईस केले, आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणून मी एक माझं पॅशन जपण्यासाठी पुन्हा ब्लॉग स्टार्ट केले. पण ते मला हेक्टिक व्हायला लागलं, कारण मी घरामध्ये शॉर्ट्स वगैरे घालायचे. कम्फर्ट झोन, मला कम्फर्ट झोन प्रचंड. जशा बायका असतात तसंच तुम्ही राहायला लागला. हा, पण मी गाऊन कधी घातलेलं नाहीये. गाऊन मला कधी जमलं नाही. प्लस पंजाबी चुडीदार घालून मी घरातली कामं कधीच केलेली नाहीये. तर माझं जे असायचं अटायर, नॉर्मल टी शर्ट आणि शॉर्ट, मी त्याच्यावरच एक ब्लॉग टाकला. वैष्णवीची स्कूल होती सकाळी 7ची, आणि कसं लहान बाळ घरात आहे त्यामुळे मी ओढणी घेतली होती. आता बऱ्याच बायकांना कळेल की मी ओढणी का घेतली होती. माझं बाळ जवळपास 1-2 वर्षाचं होतं त्या टायमाला. तर अशी कमेंट आली की शॉर्ट वरती ओढणी कोण घेते, स्वतःला खूप मॉडर्न समजतेस काय, आणि काय तुझा ड्रेसिंग सेन्स आहे, अक्कल आहे काय, म्हणजे मॉडर्न बनण्याच्या नांदात तू काय दाखवतीस लोकांना. आणि ओढणी शॉर्ट वरती टी शर्ट घालून त्याच्यावर ओढणी कोण घेत आहे, ह्याचा एवढा मोठा प्रचार झाला. आजही त्या व्हिडिओला कमेंट येतात, त्याला आता 1 वर्ष झालं. आणि त्यानंतर मी फक्त काय केलं की त्या विषयावरती मी फक्त एक व्हिडिओ केला, आणि तो व्हिडिओही तेवढाच व्हायरल झाला. आणि तिथून पुढे आता ही माझ्या हेटर्स लोकांची कृपा आहे की आज मी इथं आहे. प्लस हेटर्समुळे मला जे पॉझिटिव्ह ऑडियन्स मिळाली आहे, त्यांना माझं रिअल जे आहे, मी जी रिअल आहे ते त्यांना आवडलं. बर, म्हणजे मी आता घरातल्यांचं म्हणणं कसं आहे, बाबा एवढं आता रिच मिळाल्या, पैसा पण ढीग येत असणार. पैसा किती आहे आता, म्हणजे किती महिन्याला इन्कम चालू? पैसा म्हणजे आपण कधी भेटलेलो मागच्या वेळेला लास्ट टाइम? सेम महिन्यात, एक वर्ष झालंय, मे महिन्यात. 1 वर्षामध्ये किती ग्रोथ झाली पैशात? 3 पट. सांगू शकताय आम्ही अंदाज? एक आयफोन दर महिन्याला घेऊ शकते, ट्रिपल कॅमेरा. मला घेऊन दे. चालेल चालेल. बर, आता ही झाली युट्यूबची जर्नी. घरात कसं माहोल असते? एडिटिंग करायचं आहे, या पोरांनी सांभाळायचं आहे, नवऱ्याचं बघायचं आहे, जेवण खाणी बघायचं काय, बायका माणसं कामाला ठेवलायचं काय? नाही, खूप मोठा प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे बायका किती पैसे वाचवतात हे बघू शकताय तुम्ही. एवढा एक आयफोन घेण्याएवढा दर महिन्याला पैसा मिळवून सुद्धा एक बाई कामाला लावलेला नाही. नाही, अजिबात नाही. आणि पहिली गोष्ट, बाई लावलेली नाही म्हणजे लहानपणीपासून, अगदी मी 3रीला होते तेव्हापासून मी स्वयंपाक वगैरे, भांडी घासणी वगैरे सगळं मी आधीपासून करते. म्हणून एक जो प्रॉपर मॅनेजमेंट आहे ते मला माहिती आहे. आता विषय असा आहे की घरातलं सगळं आवरून मला माझ्या करिअरकडे पण फोकस करायचं आहे. त्यात आपण अजून एक वेगळी गोष्ट चालू केली जी लवकरच रिव्हील होणार आहे. ती बाजूला ठेवून मी तुम्हाला सांगते की मी कसं मॅनेज करते. दिवसभर मी काय करते ते मी शूट करते, प्रमोशन शूट करते. मला दुपारची झोप नाही, सकाळी 6 वाजता उठते. रात्री किती झोप होते? रात्री मी 2-2:30 ला झोपते, सकाळी 6 ला उठते.
आणि आता ही बॉडीला माझी सवय झाली आहे. नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही जर हा पॉडकास्ट बघत असाल तर तुमच्या बरोबर एक व्यक्ती आणि एक आहे जी 4 तास फक्त झोपत्या, बाकीचे 20 तास काम गेले करते. 3 वर्ष झाले असतील मला रात्रीची झोप नाहीये प्रॉपर, पण मला ती सवय झाली आहे आणि मी ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे, काही ना मी जाड झाले ना फिटनेस बारीक बघू झाले. शकतोय आपण, ना जिम ना काय, घरात बसून फिटनेस खतरनाक आहे. आम्ही जिम करून सुद्धा आमचं कोतळ कमी होईना झालं. नाही म्हणजे झोप तेवढी म्हणजे आता माझ्या बॉडीला ती एक सवय लागली आहे की मला वाटते की सफिशियंट आहे. ज्या दिवशी मी रात्री 12:30-1ला झोपेल त्या दिवशी मला वाटतं वाव किती लवकर झोपले मी. हा जर 10ची झोप तर मला कधीच नाहीये. 10 वाजता तर मी कधी आयुष्यात पण झोपले नाही या 3 वर्षात, कधीच नाही. अरे बाबा, आणि विषय काय होता, ठीक आहे हे सगळं सांभाळताय, सगळं करताय, युट्यूब होते, इंस्टाग्राम होते, आम्ही तुमच्या व्हिडिओ बघतोय, ते बाथरूम घाण असते, गॅस कट्टा घाण असते, मिस्टर काय बोलत नाहीत, म्हणजे राग येत नाही त्यासनी का? त्यासनी असं मुठीत पकडून ठेवलंय, बोलायचं नाही काय असं काय? नाही ऍक्च्युली काय आहे ना, मला दिवाळीच्या दरम्यान एक कोलॅबरेशन आलं होतं किचन क्लिनिंगचं. तर विषय असा झाला होता की मी ड्रामा करण्यात एक नंबर आहे. म्हणजे मला ना, तुम्ही जर आता म्हणाल ना की नम्रता या एरियावरती आपल्याला एक व्हिडिओ करायचा, तू स्टोरी बनव, मी लगेच स्टोरी बनवते. मला स्टोरी लवकर बनवता येते. म्हणून मी म्हटलं यार किचन क्लिनिंग दाखवायची आहे, तर क्लीन किचन वरती आपण स्प्रे मारला तर तो काय व्यवस्थित होणार नाही, व्हायरल जाणार नाही. तर मी काय केलं, मुद्दाम माझा किचन कट्टा साफ केला नाही, मुद्दाम घाण केला, एक्स्ट्रा घाण केला. जशी आपण, मला सवय आहे की मी एक जरी कप झाला की लगेच वॉश बेसिन मध्ये मी धुवून टाकते. जे मला जवळून ओळखतात ना त्यांना माहिती की मी किचन मध्ये जरा पण रिअल लाईफ आणि रिअल लाईफ सेपरेट आहे, वेगवेगळं. हा, कम्प्लिटली डिफरंट आहे, कम्प्लिटली डिफरंट आहे. नाही तुम्ही काहीतरी म्हणशीला की तुझा कट्टा असाच असतोय, तुझं बाथरूम असं असते, ते नाही. माझ्या घरात जे लोक आले ना त्यांना माहिती आहे की मी ते घाण करण्यासाठी मुद्दाम काय काय करते. मी अक्षरशः पीठ ओतते, अक्षरशः दूध थोडस ओतू घालते, दूध त्या बाथरूम मध्ये तर अक्षरशः काय ते साबण घातलेला असतोय, चिक्कल केलेला असतोय. मुलांना सांगते तुमच्या ताब्यात 1 तास आहे बाथरूम, तुम्हाला जेवढं घाण करायचं तेवढं घाण करा. आणि त्यानंतर मग मी स्प्रे मारते आणि ते स्प्रे आपल्याला पैसे पण मिळतात, कमिशन मिळतं, प्लस पॉझिटिव्ह ऑडियन्स, निगेटिव्ह ऑडियन्स सगळं मिळतं. पण ज्या गोष्टींचं तुम्ही आता प्रमोशन करायला आहे त्या गोष्टी खरोखर चांगल्या आहेत का? ते स्वच्छता करणार का? नक्की मला 1-2 बाटल्या गिफ्ट करा. 100%. हो. नाही मग आमच्या घरात जर काही घाण झाला उगाच नाही सांगत आहे. अर्बन वाईफ लोकांनी तर मला ओळखलंच आहे, अर्बन वाईफची ब्रँड अँबॅसेडर. तर खरं सांगते प्रोडक्ट अमेझिंग आहे. कुठं मिळणार प्रोडक्ट आम्हाला? ऑनलाईन. माझ्या कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाईप करा, लिंक मिळून जाईल. हे प्रमोशन म्हणायचं. बरं, आता तुमची ट्रान्सफर झाल्या पुण्यामध्ये, कोल्हापूरच्या जवळ आलाय, तर कोल्हापुरात कधी येणार? कोल्हापुरात असा यायचा आमचा काहीच एक प्लॅनिंग नाही, कारण आमचं कामच असं आहे की कोल्हापुरात नाहीच आहे. 5 स्टार हॉटेल्स कोल्हापूरमध्ये नाही आहेत आणि ते पुढच्या काही वर्षात मला वाटत पण नाही की ते येतील. इन्फ्रास्ट्रक्चर अजून एवढं डेव्हलप झालेलं नाही, रस्ते नाही. आणि प्लस पोरांचं एज्युकेशन जर म्हटलं तर ऑब्व्हियसली मी काय नाव ठेवत नाहीये, पण सिरियसली जे तिथे आहे तिथेच. एक रॅपिड फायर घेऊया काय? अगोदरच चेहऱ्यावरचे रंग बदलले, रॅपिड फायर घेऊया काय? चालतंय. साधे सोपे प्रश्न विचार. वैष्णवी का शिवचरण, कोण आवडते? वैष्णवी. शिवचरण विचारण काय केलं? बारकी बघ कुठे गेलं? नाही म्हणजे एक शिवचरण ऑब्व्हियसली मुलगा आहे, पण वैष्णवी सोबत जो टाइम मी घालवलाय, पहिलं बाळ, पहिलं पॅम्परनेस, पहिल्या गोष्टी, मी इतकं पॅम्पर केलं. मला वाटलं नव्हतं की मी खरंच माझ्या मुलीला, म्हणजे मला मूल झालं, मी आजपर्यंत कधीच कुठल्या मुलाला जवळ घेत, इव्हन अजूनही मला लवकर मुलांना होत नाही. इव्हन मी माझ्या भावाच्या मुलीला पण जास्त घेत नाही, मला ते कधी जमलंच नाही. आणि सॉरी टू से, जर कोणाला वाटत असेल की मी मला मुलं आवडत नाही, मला एक तुम्हाला इथं थांबवतो आता. मला एक भारी वाटलं, जगातली पहिली आई आहे जी थोरल्यावर प्रेम करायला लागल्या आणि धाकट्याचं बाबा ठीक आहे त्यावर पण प्रेम आहे असं काय नाही. आजपर्यंत ह्याला गिफ्ट घेतलेले नाही मी, पण तिला गिफ्ट घेतले, अजून तिलाच घेते. आतापर्यंत आम्ही बघितले धाकट्याचं लाड होत्यात आणि थोरल्याला लात बसत्या, पण इथं उलट आहे. पण थोड्या दिवसानंतर शिवचरण पण आता तसं काहीतरी करेल की बाबा, आणि परत बॉन्डिंग तुमचं होईल. आता ते छोटं आहे, आता ते लहान आहे, त्यामुळे ते तुम्ही. बट माझ्या वैष्णवीचा जेवढा लाड झालाय घरात, मुलगी म्हणजे माझ्या भावाने, माझ्या आईने एवढा प्रचंड लाड केला, मी पण एवढा लाड केला तिचा. तर ठीक आहे. आणि एक प्रश्न टाकतो, सासर का माहेर? माहेर. ते प्रत्येक बाईचा असतं. नाही, पण एक रियालिटी सांगते, सासरकडनं मला एक सपोर्ट आहे की तुला जे करायचं तू ते कर.
पण युट्यूबच्या जर्नीत मम्मी व्हिडिओ टाकलाय प्लीज लाईक कर ग, प्लीज मम्मी 3दा व्हिडिओ बघ, अगं वॉच आवर कम्प्लीट झाला पाहिजे, अगं मम्मी मॉनिटाईज झाला पाहिजे, प्लीज व्हिडिओ बघ. माझ्या आईनं इतका प्रचार केलाय माझ्या चॅनलचा की मी प्रामाणिकपणे म्हणजे किंग सांगते. मेकर आई आहे. हा, आणि माझ्या वडिलांचं स्वप्न म्हणजे मला एक मागच्या वेळेला बोलला तुम्ही. माझं जे ग्रोथ व्हायला पाहिजे हे माझ्या मम्मी पप्पांचं खूप स्वप्न होतं. मला असं दुसरीकडनं कधी मिळालेलं नाहीये. फॅमिली सपोर्ट सगळ्यात महत्वाचा आहे हा, युट्यूबला आणि family इंस्टाग्रामला. support. कारण फॅमिली सपोर्ट असेल तर तुम्ही यात ग्रो घेऊ शकताय, नाहीतर मग काय हाय 10 व्ह्यूज 100 व्ह्यूज 2000 व्ह्यूज त्याच्यावर काय जात नाही. मी कधी थांबले नाही. मला 50 व्ह्यू अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघितलं तर 50 आणि 60 व्ह्यूज अजूनही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या ऑडियन्सला सांगतोय, यांच्या मम्मीचं पण पेज आहे. काय हो. नाव? लता गोरे. लता गोरे. ते इंस्टाग्रामवर पेज आहे, जाऊन त्यांना फॉलो करा. जेवढी लोक तुम्ही बघणार तेवढे फॉलोअर तिथं वाढायला पाहिजेत. कारण त्यांचा पण कंटेंट मस्त आहे, भारी आहे, आणि फॅमिली कोल्हापूरकर ऋषी त्यांचे ते म्हणतात, पण मी त्यांची फॅन आहे. कारण त्यांचा जो बिंदास्तपणा आहे ना तो मला प्रचंड आवडतो. म्हणजे अजिबात घाबरायचं नाही. गेली जनता गेली उडत. असं नाही म्हणता येणार, जनतेमुळे तर मी आहे. जनता नाही पण म्हणजे आजूबाजूला जे बघणारे ट्रोल ट्रोल करणारे असू द्यात, नाही तर आजूबाजूला मला बघणारे लोक असतील किंवा जी कोण बाबा नाव ठेवा लागल्यात, मग तेच ना, जनता म्हणजे ती ट्रोल काय करणारी मला लोकं. त्यांचाशी मतलबच नाही. हा. मला मी जे करालो ते तुमच्यासाठी करायला लागलो, होय. ते माझ्यासाठी करायला लागलो. मग ते नावं ठेवणाऱ्यांसाठी त्यांचं एकट्याचं ऐकून गप का बसा. त्याचं तुमच्या आयुष्यात पण झालं. माझ्या आयुष्यात मग सुरुवातीला मी रडले, हेट कमेंट्सला मी रडले अक्षरशः. मी नाही रडलो कधी, मी शिवाय दिला डायरेक्ट. हेट नाही. कमेंट आली, हेट तू भावा. आधी कसं आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकायच्या सवय होत्या. कमेंट, ताई तू खूप छान दिसते, ताई तू खूप छान स्वयंपाक करते. अचानक जेव्हा हेट कमेंट्स यायला लागले तेव्हा मी अशी थोडी बिखरून गेले होते. मग माझ्या नवऱ्याने सांगितलं की तुला जर सक्सेस पाहिजे असेल तर सेलिब्रिटी लोकांकडे बघ, त्यांना किती हेट कमेंट्स येतात. तर तू जोपर्यंत तुला हेट कमेंट येणार नाही तोपर्यंत तू व्हायरल होणार नाही. एखाद्यानं चांगलं काम जरी केला तरी त्याला नाव ठेवणारी माणसं जगात हा. आहेत. आणि ती आहेत म्हणून ते चांगलं जर आता मी म्हणतात. एखाद्या दिवशी साडीवरती व्हिडिओ टाकला, आज चक्क साडी नेसली, अरे काय प्रॉब्लेम आहे, मला आता साडी साडी आवडते. नेसल्या ना, साडी हा. नेसली चांगलं म्हणा की. हा, मला साडी पण आवडते, नवारी पण आवडते, मला शॉर्ट्स पण आवडते, मला फ्रॉक, मला सगळंच काय आवडतं. हे कपड्यावरनं हे करायचं नाही. जजमेंटल खूप आहेत लोक, पण कपड्यावरनं चारित्र्य ठरत नाही, हे मला एवढं आणि म्हणायचं. दुसरी गोष्ट, ऍज अ कंटेंट क्रिएटर आम्ही जे करतोय ते तुम्हाला बघण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी असते. तुम्ही त्यावर जास्त फोकस करावा. बाबा एखादा आम्ही कंटेंट टाकालोय त्यासाठी सगळ्या गोष्टी असतात. आणि प्रत्येक सिच्युएशन नुसार कपडे अंगातली चेंज होत असतात. Change ज्याप्रमाणे आपण बोललो की घरात असताना बाई कशी असतात त्या पद्धतीनेच तुम्ही ते व्हिडिओ टाकले. हा, आणि आता कसं आहे, जर माझा नवरा मला म्हटला की नम्रता हे शॉर्ट्स मला काही आवडत नाही, तू बरमुडा टी शर्ट घाल, फुल पॅन्ट घाल, 3/4 घाल, घालेल ना मी. पण त्यालाच प्रॉब्लेम नाहीये. मी त्याला 10 वेळा विचारलं, सच्चू मला असे कमेंट्स येतात, काय करू, इग्नोर कर. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मंदिरात जाताना तरी शॉर्ट्स घालून जात नाही ना नाव ठेवायला. पंजाबी ड्रेस असतील, साडी कुर्ता असेल, असतोय, कुर्ता साडी आणि असणार. हा, हा. आणि तेच तुम्ही घरात असताना म्हणजे ज्या कॉमन बायकाच्या घरात बसून असतात त्या जशा वागतात तसंच तुमचं वागणं आहे. हो. आता मी सुद्धा आता जस्ट अशीच कॅज्युअल चर्चा आहे, जाता जाता म्हटलं पॉडकास्ट घेऊया म्हणताना मी हाय असे सेटअपवर गेटअपवर आहे, पॅन्ट हे घातलंय आणि टी शर्ट घातलाय, त्यावर लुकीचं ब्रँडिंग आहे. लुकी माहीत नसेल तर राजारामपुरी 11व्या गलीमध्ये लुकीचं स्टोअर आहे, तिथं जाऊन भेट द्या. माझी रील आहे इंस्टाग्रामवर, जाऊन चेक करा, लाईक करा आणि कमेंट करा तिथला टी शर्ट कसा वाटला. लुकीचं टी शर्टवर असं काहीतरी लिहिलेलं आहे. फुल प्रमोशन. लुकीचं प्रमोशन करायलाच लागते कारण सगळे टी शर्ट त्याचे आहेत माझ्याकडे आता. आणि चांगला आहे, तुम्हाला पण आपण टी शर्ट तिथनं छापून घेऊया. मस्त लुकीचं आहे. बरं, आपण आता लुकी झालं भरपूर. ही आता चिंगळे दिसायला लागले पळत जाते. ह्याचा त्रास काय होतोय का? त्रास नाही, त्यांनी त्रास नाही दिला मला. काय म्हणजे रडते शूटिंग करताना? नाही शूट, त्याला आता कळालंय आपली आई शूट करते, डिस्टर्ब नाही. सुरुवातीला ट्रायपॉडला लटकायचा, त्याच्यामुळे जवळपास आजपर्यंत मी खूप सारे ट्रायपॉड कचऱ्यात घातले. खूप म्हणजे तुम्ही मोजू पण शकत नाही एवढे ट्रायपॉड. पण आता त्याला कळालंय की हे आईचं काम आहे आणि तो मला डिस्टर्ब करत नाही. रडते एडिटिंग करताना? नाही, एडिटिंग तर मी रात्री पोरं झोपल्यावरच करते. मला शांत वातावरण पाहिजे असते, सगळे मस्त आपापल्या बेडरूम मध्ये असतात. एडिटिंग कशावर करताय? म्हणजे बऱ्याच गृहिणी असतील किंवा बरेच लोक आहेत, एडिटिंग माझी ही कमाईची नाही, कमाईची अक्कल नाही, पण आयफोन आई बाबाकडनं रडून टाचा घासून घ्यायचा, हे योग्य आहे का? नाही. तुम्ही पहिल्यांदा कुठला मोबाईल वापरला? OnePlus 7 Pro. आणि आता कुठला? OnePlus 12. ते कसा कुणाकडे, नवऱ्याकडनं घेतला का घरातल्या? पहिला मोबाईल पण स्वतःच घेतला, दुसरा मोबाईल पण स्वतःच घेतला. हे समजून घ्या. व्हिडिओ करायचे असतील तर आता तुम्हाला घरातल्याने जे व्हिडिओ कॅमेरा दिलाय, मोबाईल दिलाय, त्यावरच व्हिडिओ करा.
त्यात ग्रोथ कशी होता येईल, कसं मिळवता येईल ते आधी मी बघा. आजपर्यंत कुठलेच इक्विपमेंट्स घेतलेले नाहीये. साधा एक ट्रायपॉड आहे आणि माईक आत्ता घेतलाय, जस्ट आत्ता. मी सजेशन दिले तुम्ही सजेशन केलं आणि त्यावरती रेकॉर्डिंग चालू आहे. याचा हा. व्हॉइस कसा आहे मला कमेंट मध्ये सांगा. हा. ह्याची क्लॅरिटी कशी आहे, म्हणजे आपण पण ह्यो माईक परचेस करूया. आपल्याकडे हाय यातलं, माझ्याकडे फक्त माईक, ट्रायपॉड आणि फोन ह्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. पण आत्ताच्या लोकांना गिंबल पाहिजे, मला नाही रोडचा वाटत. माईक पाहिजे. गरज नाहीये, म्हणजे अजून तरी गरज नाही ह्या गोष्टीची. आणि ज्या नवीन गृहिणी यात उतरायला लागल्यात, आता घरात बसून ज्या आता तुमचा कंटेंट बघून ज्या इन्फ्लुएन्स व्हायला लागल्यात, आम्हाला पण बाबा असं करायचं आहे, हा. त्यांना काय सांगू शकतो? सातत्य ठेवा, कॉपी करू नका. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितलात, कोणतरी म्हणत होतं नम्रता माझी कॉपी करते. मुळात मी कुणाची कॉपी करत नाही. खरं तर सांगू ना की मी किचन कट्ट्यावर चढून जे व्हिडिओ करते ना ते व्हायरल जातात आणि लोक आज मोठे मोठे लोक मला बघून कॉपी करतात. होय काय? हे मात्र खरं आहे. आणि अंगावर पाल पडलेली दिसलीच नाही आम्हाला. पडतच नाही. क्लिक बेट आहे. अंगावर पाल पडली की पडतच नाही. ती वरतीच असत्या किंवा ती नसत्या पण नसत्या नसत्याच. बऱ्याच गोष्टी करायला लागतात. ह्यातनं तुम्हाला समजत असेल की आता मी एक स्टोरी क्रिएटर आहे आणि प्रत्येक गोष्ट मी जे सांगेन ती खोटी असते असं पण नाहीये, पण ती खरी असते असं पण नाहीये. मला एखादा प्रमोशन व्हिडिओ करायचा असेल ना, ज्यामध्ये प्रोडक्ट असतात, तर त्यात माझी स्टोरी असते. मात्र स्टोरी क्रिएट करायला लागतं. story. स्टोरी टेलरच कंटेंट क्रिएटर होऊ शकतोय. हा. नाहीतर आणि मग बाकी जे डेली ब्लॉग्स असतात ना घरातले वगैरे, ते माझे खूप रिअल आणि जेन्युइन असतात. नाही, ठरलेला जर काय फॉर्मॅट असेल, हा. उदाहरणार्थ मी आज आलो इथं शिवतीर्थ बागेमध्ये आणि इथे येऊन बसलो, इथे मस्त अँबियन्स आहे, इथं मस्त बसायला खेळायला मुलांना जागा आहे, हे एक ठरलेला पॅटर्न झाला. हा. शो पॅटर्न सोडून तुम्ही स्टोरी कशी तयार करताय हे पॅटर्न मी बघितलेलाच नाही तुमच्या ह्याच्यात. हा. तुम्ही आता समजा ह्याला गेला, एखादा वॉटर पार्कला गेला, वॉटर पार्कचे व्हिडिओ बघितलेत मी, हा. त्यामध्ये कशी स्टोरी क्रिएट केला का जे झालंय ते नंतर मग मी तो मुमेंट पुन्हा एकदा जगते, हा व्हिडिओ शूट करते. मला खूप आवड आहे की मी व्हिडिओमध्ये डायरेक्ट बोलावं, कारण पण माझं काय होतं की माझी मुलं मध्ये मध्ये करतात, मग ते डिस्टर्बन्स होऊन जातं. म्हणून मी काय करते, पहिला शूट करून घेते, तो व्हिडिओ पुन्हा एकत्र घेते एडिटिंग करताना आणि मी तो मुमेंट पुन्हा जगते. रॅपिड फायर मग चालू होता आपला मध्येच कट झाला यांच्यामुळे. काय अनेक आता प्रश्न सहज साधा सोपा, व्हिडिओ शूटिंग का एडिटिंग? शूटिंग एडिटिंग पण आवडते, पण थोडी किचकट सगळ्यांनी वाटते. प्रॉब्लेम आहे. किचकट आहे एडिटिंग आई शपथ माझ्याकडे व्हॉइस ओव्हर फेवरेट आहे माझा. व्हॉइस ओव्हर सगळ्यांना फेवरेट असतो, व्हॉइस सोपा ओव्हर आहे फेवरेट ते. आहे. हा. सगळ्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आता व्हिडिओ शूट करायला आवडतोय. हम्म. आता माझ्याकडे जवळपास 1 टेराबाईटचे हार्ड डिस्क भरल एवढे व्हिडिओ शूट झाले आणि त्याच्यात हेच नाही, म्हणजे एडिटिंग केलेलंच नाही. बरेच मोठे ब्लॉग्स आहेत, पॉडकास्ट आहेत, छोटे छोटे ब्लॉग्स आहेत, एडिटच केलेलं नाही. कंटाळा. हो. एडिटचा कंटाळा येतो. शूटिंग करायला मजा येतं, जायचं कॅमेरा फिरवायचा, मस्त बोलायचं कॅमेरात. म्हणून आता फॉर्मॅट पण मी चेंज करायला लागलो, तुमच्यासारखाच फॉर्मॅट आणला. जास्त व्हॉइस ओव्हर मध्ये नाही, जास्त कॅमेरा ऑन कॅमेराच बोलायचं आणि नंतर मग ते व्हॉइस ओव्हर लागेल तिथं टाकायचं, नाही तर टाकायचं नाही. अशा पद्धतीने तसंच करायचं. रिअलिस्टिक गोष्टी काय काय तुमच्या व्हिडिओ मधल्या, म्हणजे फक्त लॉंग ब्लॉग मध्येच तेवढं रिअलिस्टिक दिसते का शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण रिअलिस्टिक? ज्या व्हिडिओ मध्ये एखादा प्रोडक्ट मी दाखवत नाही ते पूर्ण रिअल व्हिडिओ आहे. ज्या व्हिडिओ मध्ये एखादा प्रोडक्ट पण मी तेच सिलेक्ट करते. मला प्रमोशन खूप येतात, पण मी सगळे प्रमोशन घेत तेच नाही. विचारायचं होतं मला की सगळे प्रमोशन तुम्ही ऍक्सेप्ट, तुम्ही प्रमोटर म्हणून काम कट करा. त्या मैत्रीण बागेमध्ये मुलाला घेऊन आलेल्या आणि त्यांच्या मुलाने काय केलेलं आहे बघा. अरे नको. लाज वाटते का रे? ए कमलेश, वाट लावली त्या ट्रिपची सगळ्या. तर काही तांत्रिक अडचणीमुळे पॉडकास्ट मध्येच थांबवायला लागला आम्हाला. होय. कारण तांत्रिक अडचण बरीच मोठी होती. आणि ह्या गोष्टी कव्हर करत नम्रता मॅडम आपले काही जे व्हिडिओ आहेत ते करतात दरवेळेला आणि रोजचं आहे ते. रोज लहान बाळ म्हटल्यावर ह्या गोष्टी होतच राहणार. तर आपला विषय असा होता की प्रमोशनचा विषय. प्रमोशन तुम्ही म्हणजे कसं घेताय? आले पैसे मिळालेत म्हणून प्रमोशन घेताय का त्यातनं काहीतरी लोकांना मिळालं पाहिजे? आता माझ्याकडे प्रमोशन असे पण येतात की त्यांचा डिव्हाइस असतो, जसं की फोन असेल, शॉमीचे भरपूर आहेत, विवोचे पण आहेत, की मला म्हणतात की आमच्या प्रोडक्टचा रिव्ह्यू द्या. पण मला माहिती आहे की आपण हे 20-20, 25-25 हजाराच्या वस्तू आपण प्रमोट करण्यात काही फायदा नाही. माझी ऑडियन्स ती काही घेणार पण नाही. मी अशी गोष्ट प्रमोट करते की जी एकतर खूप स्वस्तात मस्त असेल, अंडर 500 असेल आणि सीट बेल्ट लावा.
आणि खरंच माझ्या जनतेला त्या गोष्टीचा काहीतरी फायदा होईल. बघा, रोज आपण किचन क्लिनिंग तर नॉर्मली पाण्याने करतोच. इवन मी सुद्धा रोज मी प्रोडक्टनी किचन क्लीन कधीच करत नाही, पण कधी तर इमर्जन्सी अशी असते की असू शकते काही, पण किचन खूपच जास्त घाण झाला होतं ना, बरेचदा पाहुणे आलेले असतात, किचन तेलकट तुपकट चिकट मळकट झालेला असतोय, अशा वेळी ते प्रोडक्ट मला कामी येतात. पण मी रोज नाही करत ते, हे पण मी सांगते. नाही एकच नाही, पण बाकीचे काय ब्युटी प्रोडक्ट्स असतील, ब्युटी प्रोडक्ट्स पण तेच आहे की जे खरंच चांगले आहेत, ज्यांना स्किनला काही त्रास होत नाही अजिबात नाही. माझी स्किन ऑलरेडी माझ्या ऑडियन्सला माहिती आहे, मला पिंपल्स वगैरे असतात आणि माझी खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, म्हणून मी एकतर पहिली गोष्ट मी घेतच नाही, आणि घेतलं तर मी इतकी खात्री करते. या आज आओ पधारो हमारे फ्लरिश क्लिनिकला जॉईन व्हा. सगळे पिंपल्स निघून जातील, सगळे खड्डे भरून होतील. माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही आता स्किनवर लक्ष येत असेल, फ्लरिश मुळे स्किन तुकतुकीत गुळगुळीत मस्त झाल्या. पूर्वी मी बऱ्यापैकी डार्क हे होता माझा शेड, म्हणजे टॅन जास्त व्हायचो. अच्छा, आता बघा त्यांच्यामुळे काय देतात आपल्याला, प्रोडक्ट वगैरे देतात त्यांच्या इथलं, तिथंच त्यांचं मेडिकल आहे, तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला मेडिकल मध्ये घ्यायला मिळू शकतात. ओके ओके. आणि तुम्ही तिथं ट्रीटमेंट घेतली की माझ्या चेहऱ्यावर जे दिसा लागले आता ग्लो वगैरे जो आहे तो सगळा फ्लरिश मुळे आहे. बर, मला पण फ्लरिश मध्ये जॉईन व्हा. चालेल की, जाऊया फ्लरिशला उद्या बघते प्लॅनिंग करून, जाऊया विजिट करूया फ्लरिशला. चालेल. आणि मी बघितलं तुमच्या व्हिडिओ मध्ये की पोरांचा दंगा सारखा असतो, आता मागे तेच चालू आहे. त्याला काय करताय मग? काहीच नाही, मग मी काय करते, व्हॉइस ओव्हर करते. मला बरेचदा असं वाटतं की माझ्या ऑडियन्सला मला त्याच मोमेंटला बोलायचं असते, पण हे बघा मागे कसा आवाज येतोय, मग मला डिस्कम्फर्ट फील होतं. मग मी काय करते, दिवसभर शूट करते आणि रात्रीला मग सगळे झोपलेले असतात आणि निवांत, तेव्हा मी एकतर हॉलमध्ये जाऊन बसते, नाहीतर एखाद्या बेडरूम मध्ये. मग बरेचदा काय होतं की सचिन आमच्या बेडरूम मध्ये आणि मुलं त्यांच्या बेडरूम मध्ये असतात. कधी जर मला खूपच शांतता पाहिजे असेल तर मी पोरांना सगळ्यांना एका बेडरूम मध्ये झोपून घालते आणि मी माझ्या एका बेडरूम मध्ये जाऊन एकदम रिलॅक्स, मी एकटीच. फक्त तुम्हाला एक सजेशन देतो, तुम्हाला जर एकदम निवांतपणा पाहिजे असेल, तुम्हाला जर व्हॉइस आयसोलेशन पाहिजे असेल, म्हणजे नॉइज आयसोलेशन, तर तुमच्याकडे जी कार आहे त्या कार मध्ये जाऊन तुम्ही रेकॉर्डिंग करा. 9व्या मजल्यावरनं पार्किंग मध्ये जाऊन पर्याय नाही, पण तुम्हाला तिथं जी क्लॅरिटी मिळणार ती क्लॅरिटी शेवट आहे. आता तुम्ही जर इंस्टाग्रामचे माझे व्हिडिओ बघत असाल, माझे असतील किंवा धीरजचे असतील, तर दोघं सुद्धा आम्ही गाडीतच व्हॉइस ओव्हर करतो. व्हॉइस नॉइज आयसोलेशन एवढं खतरनाक आहे त्यामध्ये, नॉइज कॅन्सलेशन म्हणता येईल किंवा आयसोलेटच करते त्याला. ओके, जबरदस्त. तुझं काय बाबा? आणि मध्ये त्रास देऊ नकोस ग टकलेश. बर, मग आता आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगू इच्छिता की बाबा कशा पद्धतीनं ग्रो होता येतंय, आणि तुमची जर्नी जी झाली, खडतर जर्नी जी होती, तेवढी खडतर त्यांना सुद्धा करायला लागणार नाही, कारण तुम्ही जे काय प्रयत्न, मी सांगते की ज्यावेळेस मी युट्यूब मध्ये आले त्यावेळेस असं कोणी ओळखीचं नव्हतं. आता तर खूप सारे लोक तुमच्यासारखे जुळलेत मला, जे पहिल्यापासून ओळखीचं आहे. तुम्ही आता एकदम स्टार्टिंगला नव्हता तुम्ही. बर, चला पुढे. जेव्हा मी पाऊल टाकला होता युट्यूबच्या जर्नीमध्ये, तेव्हा सिरियसली कोणीच ओळखीचं नव्हतं, कोणीच नाही. स्वतःच्या बळावरती केलं होतं. ते ऑलरेडी आता मी पूर्ण स्टोरी सांगत बसणार नाही. आता हळूहळू लोक आपल्याला कनेक्ट होत आहेत, ठीक आहे. फक्त एवढंच आहे की ना, सातत्य खूप महत्वाचं आहे. डिमोटिवेट आपण हजारदा होतो, एखाद्याला व्ह्यूज आले नाही ना डिमोटिवेट होतं, पण सेल्फ पॅम्पर, सेल्फ मोटिवेशन इतकं गरजेचं आहे ना, तरच आपल्याला यश मिळणार. अदरवाईज मग ते काय खरं नाही. मग अर्धी लोक तर अशी सोडून जातात की माझं चॅनलच मॉनिटाईज होत नाही, मला पैसेच कधी मिळतील, मला प्रमोशनच कधी मिळेल. ते सगळं सोडा, तुम्ही फक्त फोकस करा की तुम्ही लोकांना जे दाखवताय त्या लोकांनी ते का बघावं, काय शिकण्यासारखं तुमच्याकडे. एंटरटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट या दोन गोष्टीवरच आपला चॅनल किंवा पेज असेल ते चालते. लोकांनी तुमचा व्हिडिओ का बघा. आपण जेव्हा लोकांचे व्हिडिओ बघतो तर आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे असते, उगाच टाइमपास तर बघत नाही आपण. मग तुम्ही काय माहिती देऊ शकता ते महत्वाचं आहे. बरोबर, माहिती किंवा एंटरटेनमेंट या दोन गोष्टीवरच कुठलेही सोशल मीडिया अकाउंट चालतंय. आता ऑप्शन्स खूप सारे आहेत बायकांसाठी, खूप सारे ऑप्शन्स आहेत. ऑनलाईन क्लासेस घ्या, तुम्ही एज्युकेशन दाखवा, साडी कशी नेसायची ते दाखवा. आणि साडी कशी नेसायची म्हणजे अंग प्रदर्शन नाही, तर त्याच्यासाठी पण खूप सारे पर्याय आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचा फेस, जर घरच्यांना वाटत असेल की फेस दाखवायचा नाही, फेस हिडन ठेवायचा, तर हिडन फेस साठी पण ड्रॉइंग, रांगोळी,
बऱ्याच गोष्टी आहेत, टेलरिंगचं काम, स्वयंपाक कसा करायचा, गृहिणींनी कसं घर स्वच्छ करायचं, बरेच ऑप्शन्स आहेत हे सगळं करण्यासाठी. पण एक बोलू शकतोय ऑडियन्सला की घरात बसून सुद्धा एक बाई एवढे पैसे मिळवा लागल्या ज्यातून महिन्याला एक आयफोन खरेदी करू शकतोय. हो. म्हणजे तुम्ही विचार करा, घरात बसून सुद्धा तुम्ही पैसे मिळवू शकताय. कन्सिस्टन्सी पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे आणि गर्व नाही आला पाहिजे, हे मात्र गोष्ट लक्षात ठेवा. डाऊन टू अर्थ असलं पाहिजे Down to माणसानं. earth, हो. नाहीतर माझ्याकडे 10,000 फॉलोअर झाले की मी लगेच टाटायला चालू होतो, असं नाही चालत अजिबात अजिबात. नाही, अजिबात नाही. असं असेल, तुम्ही जर तुमच्या ऑडियन्सला अटॅच होत असाल, तुमच्या ऑडियन्सला टच रिलेट होत असाल, तर डेफिनेटली तुम्हाला यश मिळणारच ह्या फील्डमध्ये. हो, हो. आणखीन काय बोलायला? बोलायला एकच आहे की ऑडियन्सने इतकं प्रेम दिलंय ना हा. की आता त्यांच्यासाठी मी एक काहीतरी वेगळं करण्याची इच्छा केली आहे, हा. ज्यात मी सोलो ट्रिप. हा. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तू सोलो ट्रिप नाही करत, तुझ्यासोबत कोणतरी असतं, कारण की तुझं शूट कोण करतं. तर मंडळी, गेले 4 वर्ष झाले मी शूट आणि एडिट स्वतः करते आणि मला खूप छान टेक्निक माहिती पडली आहे की आपण कसं शूट करायचं. माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे जो मी कंटिन्यू नाही आहे माझ्याजवळ. हे बघा, हा जो ट्रायपॉड आहे ना, मी ह्या ट्रायपॉडनी सोलो ट्रिप पूर्ण शूट करते. इव्हन हा कंटिन्यू माझ्या पर्समध्ये असतो, कंटिन्यू. तर मला आणि हा याचा ब्लूटूथ हे आहे, काय असते ब्लूटूथ रिमोट. हा, मी ट्रायपॉडला कॅमेरा सेट करते ज्या अँगलला मला पाहिजे आणि त्यातनं मी ब्लूटूथने क्लिक करते. जर मला फोटो पाहिजे असेल तर मी क्लिक करते, जे पोजेस द्यायचे ते पोजेस देऊन मी ते फोटो क्लिक करते. लोकांना वाटतं की ते कोणीतरी तुझं शूट. वायरलेस गोष्टी होतात बऱ्याच. हा. आता मी यांना सजेशन असं पण दिलं की तुम्ही गिम्बल घ्या. गिम्बलचा फायदा काय, तो मूव्ह करतोय, जसं आपण मूव्ह करतोय तशा पद्धतीनं तो सुद्धा मूव्ह करतोय, ट्रॅक करतोय. त्यामुळे तुम्हाला एक निर्जीव माणूस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाला माणूस तुमच्या हातात आल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे सोलो ट्रिप मला का करायची आहे याचं कारण पण तुम्हाला सांगते. बरेच लोक म्हणतात की आम्ही एकटं पाणीपुरी पण खाऊ शकत नाही, तर तू एकटं सोलो ट्रिप कशी करू शकते. मला हेच दाखवायचंय की बाई ही कधीच पुरुषांपेक्षा कमी नाहीये. मला फक्त हेच लोकांना दाखवून द्यायचंय की एक जी बाई आहे ना, ती खूप खंबीर आहे, ती स्वतःच्या बळावर काहीही करू शकते. आज मी कमवते म्हणून मी स्वतः खर्च करून मी सोलो ट्रिप करते आणि सोलो ट्रिप करत असताना मी बजेट बघते पहिला की मला काय करायचं काय नाही करायचं. माझे प्लॅनिंग्स गेले 8 दिवस कम्प्लिटली ते प्लॅन्स मी करत असते, त्यानंतर मी ती ट्रिप ऑर्गनाइज करते. हे तुमचा आगाऊपणा जरा कमी करा. आणि सोलो ट्रिप करण्याचे पाठीमागे एकच उद्देश आहे की बायकांनी ही मोटिवेट व्हावं किंवा त्यांच्या फॅमिलीनी मोटिवेट होऊन एम्पॉवर वुमन. आणि तुम्ही एकटं सुद्धा फिरू शकता, तुम्ही एकटं सुद्धा खाऊ शकता, पिऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. हे मला फक्त दाखवायचंय लोकांना, जे मी करते. किती स्ट्रॉंग असते हे दाखवून द्यायचंय त्यांना. मला अंधाराची प्रचंड भीती वाटते, पण मी जेव्हा सोलो ट्रिपवर असते ना, तेव्हा देवाचं नाव घेऊन मी जाता शेवटचा प्रश्न. ओके, जो आपल्या फॉलोअर लोकांना माहिती आहे, तुम्ही टू व्हीलर चालवताय? हो. टू व्हीलरवर आम्ही टू व्हीलरला विमान म्हणतोय. ओके. पाय फाकवून चालवणे हे प्रत्येक बाई करत असते, त्यात काहीही नाही, म्हणजे वेगळं काही नाही. प्रत्येक बाई पण तसंच आहे. हो हो. आणि काल परवा घडलेली घटना, इस्लामपूरला गेलेलो मी, नुसता एवढाच आवाज केला हॉर्नचा. त्या बाईनं असं काय तोंड केलं, ये डोक्यावर बस माझ्या. अरे एकदाच पी केलंय, पी घेऊन दाबून धरलेलं नाही. एवढा वैताग आला. असं काय करताय काय? नाही, मी मी कधी हॉर्न वाजवत नाही. तुम्ही नाही तुमच्या मागच्या हॉर्न मारलं चिडताय का? अजिबात नाही. मी खूप काम असते, खूप मला काम म्हणजे शांत, एकदम शांत. मी आजूबाजूला काय चाललंय मला लिटरली काहीच घेणं देणं नसते, कारण माझं फोकस फक्त असते की शाळेतून घर, घरातून शाळेत, पुन्हा मार्केट, भाजी मंडई. मला इतका वेळच नाही की लोकांबरोबर वेळ घालवायला किंवा कोणी मला काही त्रास दिला तर त्याच्या बरोबर जाऊन भांडायला मी नाही. आणि पूर्वी मी अशी होते, छोट्या छोट्या गोष्टी मी लगेचच हे करायचे, ट्रिगर व्हायच्या मला. आता मी लिटरली कुणाचंच बघत नाही. इव्हन माझ्या बाजूला बसून जरी मला कोणी काही बोललं तर मी जस्ट. तर आपण हा पॉडकास्ट इथंच थांबूया. परत आणि आपण भेटायचं आहे, बरेच आम्हाला कोलॅब करायचे आहेत, बरेच व्हिडिओ टाकायचे आहेत. तर आजचा हा पॉडकास्ट इथंपर्यंतच, कारण नम्रता मॅडम आपण आणि भेटायचं आहे त्यांच्यावर आणि कोलॅबरेशन्स करायचे आहेत. काही कोलॅबरेशन्स असतील लवकरच त्यांच्या पेजवर, माझ्या पेजवर तुम्हाला दिसतील. त्यामध्ये ट्रॅव्हलिंग असेल, फूड असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. वेळ कमी आहे, एडिटिंगला वेळ पण मिळत नाही. आता या रात्रीच्या पासून मला काय जमत नाही, मी रात्रीचं निवांत घरात झोपतोय. तर हा पॉडकास्ट इथंपर्यंतच. तर माझ्या ह्या चॅनेलला लाईक करा. कोल्हापूरची सून नम्रता या पेजला जावा, त्यांच्या चॅनेलला जावा, त्यांच्याही चॅनेलला लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा माझ्याही चॅनेलवर हा पॉडकास्ट कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बरेच आम्हाला कोलॅब करायचे आहेत, बरेच व्हिडिओ टाकायचे आहेत. हे जोरा झालं का रे, झालं का? इथं तुम्ही फोकस वालायचा रे, फोकस वालायचा यात.